नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या आरक्षणाचा चक्रव्यूह या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. एकीकडे मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आलं आणि राज्यात त्यावर राजकीय वातावरण तापलेलं आहे. मराठा समाज एका बाजूला अस्वस्थ असताना आता ओबीसी आरक्षण सुद्धा धोक्यात आलेलं आहे. त्यातच ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर वाद निर्माण झाला, कारण सुप्रीम कोर्टानं अतिरिक्त स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं ओबीसींचं आरक्षण रद्द केलंय. त्यामुळे पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत आणि या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत आरक्षणाचा चक्रव्यूह या खास कार्यक्रमात. हे आरक्षणाचं चक्रव्यूह नेमकं कुणासाठी आहे? तर या राज्यातल्या मराठा समाजासाठी आहे. कारण गेली 4 दशकं मराठा समाज आरक्षणासाठी धडपडतोय, पण सुप्रीम कोर्टानं त्यांचं आरक्षण रद्द केलं. आरक्षणाच्या चक्रव्यूहात अडकला राज्यातला बहुसंख्याक असा ओबीसी समाज, ज्या समाजाला 27% आरक्षण दिलं गेलं मंडल आयोगाच्या नंतर, पण आज ते आरक्षण सुद्धा धोक्यात सापडलंय. अतिरिक्त आरक्षण आज सुप्रीम कोर्टानं रद्द केलं आणि या पुढच्या निवडणुकांमधलं त्यांचं राजकीय आरक्षण सुद्धा धोक्यात आलेलं आहे. या सगळ्या अनुषंगानं आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत मान्यवर पाहुणे, ओबीसी अभ्यासक असतील किंवा इतर सगळे. पण सुरुवातीला आपण बघणार आहोत या चर्चेकडे जाण्याच्या आधी, महाराष्ट्रात ओबीसींसाठीचं राजकीय आरक्षण शिल्लक राहिलेलं नाही. आरक्षण रद्द व्हायला राज्य सरकार कारणीभूत असल्याचं राज्याचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. एकीकडे ओबीसी आरक्षणाचा मुर्दा पडत होता आणि दुसरीकडे मंत्री मोर्चे काढत होते, अशी अवस्था बघायला मिळाली. त्यांनी मोर्चे काढण्याऐवजी केसमध्ये लक्ष घातलं असतं तर आरक्षण टिकवता आलं असतं, असा संताप फडणवीसांनी व्यक्त केलेला आहे. तेव्हा त्यांच्या या संतापावरती आता ओबीसी नेते म्हणून घेणारे, ओबीसींच्या प्रश्नावरती आवाज उठवणारे नेमकं काय उत्तर देतात हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. याची सखोल चर्चा करायची आहे. पण सुरुवातीला फडणवीसांनी नेमके काय आरोप सरकारवर केले ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगानं जाणून घेऊ. जर आपण राज्य मागासवर्ग आयोग तयार केला असता तर एम्पिरिकल डाटा जमा करण्याचं काम सुरू होऊ शकलं असतं आणि आपल्याला कदाचित पुढच्या महिन्या 2 महिन्यामध्ये हे आरक्षण पुनर्स्थापित करता आलं असतं. परंतु दुर्दैवाने आमचे मंत्री या 15 महिन्याच्या काळामध्ये मोर्चे काढण्यामध्ये मग्न होते. एकीकडे ओबीसी आरक्षणाचा मुर्दा पडत होता आणि मंत्री मोर्चे काढत होते. अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान भाजपच्या आंदोलनावर ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. त्यासोबत महिनाभरात कोर्टात जाऊ आणि कोर्टानं निर्णय घेतल्यावर केंद्रानं पूर्ण देशासाठी ओबीसींकरता आयोग नेमून जनगणना करावी, तसंच 27% ओबीसी आरक्षण फिक्स राहतं, त्यासाठी घटना दुरुस्ती करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली आहे. 2004च्या काँग्रेस सरकारचा निर्णय रद्द कोणी केला? फडणवीस सरकारने केला. आता पुन्हा त्याच प्रश्नाला घेऊन पुन्हा आंदोलन करणं म्हणजे याच्यात समजून जा मी काय बोलू. सुप्रीम कोर्ट म्हणजे आता काही परवाच्या दिवशी निर्णय दिला. खरं तर ओबीसीचं राजकीय आरक्षण पूर्ण काही नाकारलेलं सुप्रीम कोर्टाने. हे 50%च्या वर गेलं. ते कसं कमी करता येईल त्यासाठी तुम्ही स्वतंत्र एक आयोग नेमा आणि तुमची संख्या किती, तुम्हाला वाटा किती हे ठरवा, एवढाच त्याचा उद्देश आहे. आणि तोपर्यंत हे संपूर्ण आरक्षण रद्द केलेलं आहे. दरम्यान ओबीसी आरक्षणावरून राजकारण करू नये असं मत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलंय. राज्य सरकार जे काय आरक्षण यापूर्वी मिळाली होती, मराठा समाजाचं आरक्षण असेल, ओबीसी समाजाचं आरक्षण असेल, ते टिकलं पाहिजे. हे यासाठी प्रामाणिक प्रयत्न राज्य सरकार करते आहे. आणि जोपर्यंत या दोन्ही समाजाचा जो काही आरक्षणाचा मुद्दा आहे तो निकाली निघेपर्यंत राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करेल. यामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन राजकारण न करता या समाजाला न्याय देण्यासाठी काम केलं पाहिजे.
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावलाय। ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात जे केलं ते फडणवीस यांना मान्य नाही का असा प्रश्न सावंतांनी उपस्थित केलाय। तसंच समाजात दुफळी माजून संघर्ष पेटवायचा असेल तर महाविकास आघाडी ते करू देणार नाही असंही सावंत म्हणाले। परत राजकारण करायचंय, लोकांना पेटवायचंय आणि दुही माजवायची, ते हे महाराष्ट्रातलं विकास आघाडी सरकार करू देणार नाही। परत राजकारण करायचंय, लोकांना पेटवायचंय आणि दुही माजवायची, ते हे महाराष्ट्रातलं विकास आघाडी सरकार करू देणार नाही। तर इकडे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे। ओबीसी आरक्षण फडणवीस सरकार असताना कोर्टात गेलं होतं आणि आता फडणवीस राज्य सरकारवर टीका करतायत असंही ते म्हणाले। हे महाराज जेव्हा इकडे पदावर होते त्यावेळेला सारखं म्हणत होते जे कोर्ट करेल ते मान्य आणि जे करायलाच हवं आपल्याला। या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्ट असेल, सगळ्या कोर्टामध्ये राज्य शासनाने राज्य शासनाची भूमिका मांडलेली आहे। सुप्रीम कोर्टाने घेतलेला एक जो काय या आहे अप्रोच आहे त्याच्या बाबतीत सुद्धा पुढे विचार चालू आहे की त्याच्यात आणखीन काय करता येईल, तिथे पुढे कसं जाता येईल। ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यभर पेटत असतानाच या सगळ्या अनुषंगानं आता चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण प्रश्न सध्या ओबीसी आरक्षणाच्या राजकीय अस्तित्वाचा निर्माण झालेला आहे आणि त्याच अनुषंगानं आपण आज चर्चा करणार आहोत। आपल्या सोबत असणार आहेत भाजपकडून भाजपचे नेते ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे। बावनकुळेजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। आपल्या सोबत असणार आहेत संविधान अभ्यासक, या संपूर्ण चळवळीमध्ये काम करणारे ओबीसी नेते हरिभाऊ राठोड। हरिभाऊ, तुमचं सुद्धा स्वागत। आपल्या सोबत विकास गवळी आहेत। विकास गवळी यांनी याचिका दाखल केलेली होती सुप्रीम कोर्टामध्ये की ओबीसींचं हे जे आरक्षण आहे ते आरक्षण अतिरिक्त आहे, याच्याबद्दल त्यांनी आव्हान दिलेलं होतं आणि त्यांनी ही केस केलेली होती, याचिका केली होती। ती याचिका अखेर त्यांच्या बाजूने निकाल लागलेला आहे आणि ओबीसींचं आरक्षण सध्या गेलेलं आहे। आपल्या सोबत अभिजित वंजारी सुद्धा नागपूरहून काँग्रेसचे आमदार असणार आहेत, मी त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहे। पण सुरुवातीला हा संपूर्ण विषय समजून घेणं खूप गरजेचं आहे। आज बऱ्याच जण एवढंच कळतंय की ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलेलं आहे, पण सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय नेमका काय आहे हे मला समजून घ्यायचंय आणि त्यासाठी जातोय हरिभाऊ राठोड यांच्याकडे। हरिभाऊ, सुप्रीम कोर्टातल्या या संपूर्ण लढाईमध्ये तुम्ही जवळून ही सगळी लढाई पाहत होतात, अखेर ओबीसींना एक मोठा धक्का बसलेला आहे। तुम्ही जरी म्हणत असलात की ओबीसींसाठी हे चांगलं आहे, ते चांगलं कसं हेही सांगा आणि सुप्रीम कोर्टानं आज ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात नेमका निर्णय काय दिलेला आहे, का धोक्यात आले ओबीसींचं आरक्षण ते सुद्धा सांगा। खरं म्हणजे विलासजी, क्यू येते या सगळ्या लोकांची, म्हणजे राज्यकर्त्यांची पण आणि विरोधी पक्षांची पण। तो निकाल आहे आपण समजून घ्या की विकास गवळींनी त्यावेळेस 1-2 ठिकाणी अतिरिक्त सदस्य झाले होते, त्यासाठी त्यांनी केस दाखल केली होती आणि त्या प्रसंगी मान्य हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने विचारलं की हे 27% तुम्ही आणले कुठून, याचा काय बेस आहे, तुमच्याकडे काही डाटा आहे का। त्यावेळेस याच भाजपनी तो डाटा नाही दिला, ते वारंवार ते कोर्ट सांगत होतं, तो डाटा नाही दिला। आता जो निकाल आलेला आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की तो आमच्या बाजूने आहे, म्हणजे ओबीसीच्या बाजूचा आहे। ओबीसी साठी तो चांगला आहे, सरकारसाठीही चांगला आहे, पण तो समजून घेत नाही। ओबीसी मंत्री काय स्टेटमेंट देतात, काय त्यांनी ते वाचलं आहे की त्याला अर्थ तरी कळलाय का, त्यांना काय सांगतात आम्ही कोर्टात जाऊ। हरिभाऊ, माझा प्रश्न तोच आहे, ज्या मंत्र्यांकडून आज अपेक्षा होती की या संपूर्ण निकालाचं नीट विश्लेषण करून त्याच्याबद्दलची भूमिका घेतली जाईल, पण तुम्ही म्हणताय की ही भूमिकाच यांची चुकीची आहे। तुम्ही तरी सांगा महाराष्ट्राला एकदा की सुप्रीम कोर्टाने नेमकं म्हटलंय काय। मी तुम्हाला सांगतो, थोडं मागे नेतो तुम्हाला। 2 वर्षापूर्वी सामाजिक न्याय यात्रा काढली होती आम्ही, 2 वर्षापूर्वी। मागणी काय होती आमची की ओबीसीची जनगणना करा। रणरणत्या उन्हामध्ये आम्ही फुलेवाडा पुढेहून निघालो, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, नंतर औरंगाबाद, नांदेड, नागपूर, दीक्षाभूमी आणि नंतर सगळे जिल्हे कव्हर केला। आता मी सांगत नाही, पण दीक्षाभूमी ते चैत्यभूमी आम्ही आलो। 1 महिना आम्ही प्रत्यक्ष मोठमोठ्या सभा झाल्या ओबीसीच्या। काय मागणी होती आमची
की ओबीसीची जनगणना करा. ती मागणी सरकारने पूर्ण केली नाही, हा. पण मान्य कोर्टाने पूर्ण केलेली आहे. हम्म. त्याचा आम्हाला आनंद आहे. मी काल अक्षरशः पेढे वाटले सगळीकडे की फार चांगला निर्णय, हे करणार नव्हते, टाळत होते. 3 जजेसनी ज्या अर्थी निर्णय दिलेले आहे तो कॉन्स्टिट्यूशन बेंचचा निर्णय आहे, तो कायदा झालाय. त्या सरकारला करावं लागेल. काय करायचंय? हा. 2 महिन्यात हे कशाला हे भानगडी करता? हा. तो एक सिंपल आहे. एक आयोग नेमा, उच्चित आयोग नेमा, त्याच्यात एक्सपर्ट लोक बसवा आणि 2 महिन्यात तुम्ही सगळे ओबीसीचे, एसीबीसीचे फिगर मिळवा, सगळे जातीचे मिळवा आणि हरिभाऊ, त्याप्रमाणे आरक्षण द्या. एवढंच आहे. निर्णय चांगला आहे. 2011ला ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली, मग आकडेवारी का मिळू शकली नाही? कोणी दिली नाही सुप्रीम कोर्टाला आकडेवारी? 2011च्या जनगणनेची आकडेवारीसाठी आम्ही प्रयत्न केले. हा. मला वाटते फडणवीस साहेबांनी प्रयत्न केले, हा. पण आपले बुवा आहेत ना दाढीवाले, हा. ते द्यायला तयार नाहीत. बर. ते म्हणतात आम्ही देणार नाही. काय विचित्र आहे. ठीक आहे. ठीक इकडे आहे. भाजपकडे हरिभाऊ, आकडे असताना हरिभाऊ, भाजप मी देत नाही. विचारतो आपल्या सोबत आता चंद्रशेखर बावनकुळे आहेत. बावनकुळे साहेब, तुम्ही आज महाराष्ट्राच्या रस्त्यावरती उतरलात. तुम्ही सांगताय की ओबीसीच्या आरक्षणाचा मुर्दा यांनी पाडला म्हणून सरकारवर टीका करताय. प्रश्न आज असा आहे की जेव्हा सुप्रीम कोर्ट ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भातली सगळी लढाई सुरू असताना ओबीसीची आकडेवारी मागत होतं, तुमच्याकडे आकडेवारी आहे, त्यांची जनगणना झालेली आहे, जातनिहाय जनगणना, मग केंद्र सरकार ही आकडेवारी सुप्रीम कोर्टाला देत का नाहीये? तुमचे नेते जे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आहेत त्यांनी सुद्धा याच्या संदर्भात सातत्याने आवाज उठवला. मग आकडेवारी कोणी द्यायची आणि दिली का गेली नाही? असं आहे की मागच्या जनगणनेच्या वेळी हा. एससी एसटीची आकडेवारी ही खऱ्या अर्थाने रजिस्टर झाली आणि ओबीसीची आकडेवारी ही खऱ्या अर्थाने जोपर्यंत तुम्ही त्याला जाहिरात करत नाही, जी आकडेवारी कशी राहणार आहे? मग कोण करणार? कोण जाहीर कोण करणार? सांगतो, ज्या 2011च्या सेन्ससला जेव्हा ठरलं होतं, 2011च्या सेन्सरला ठरलं होतं की एससी एसटी आणि बाकी सर्व अशी जनगणना करायची आणि मग एससी एसटी डिक्लेअर झाले आणि बाकी डिक्लेअर झालं. जी रजिस्टर डिक्लेअर झालं नाही सेन्सस, त्याची आकडेवारी कशी असणार आहे? आणि त्यामुळं काहीतरी या ठिकाणी आपलं जे हरिभाऊ राठोड सांगताय त्याच्यामध्ये जे आता सांगताय ते की बाबा ओबीसीची आकडेवारी आता येणार आहे. यामध्ये या केसमध्ये मुळात केंद्र सरकारच्या जनगणनेचा काही संबंध नाहीये. ही जे स्टेट रिझर्वेशन आहे स्टेट बॉडीला, या स्टेट बॉडीचं रिझर्वेशन हे स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटनी इम्पेरिकल डाटा तयार करून आपला ओबीसीचा त्या ठिकाणी डाटा तयार करून डाटा द्यायचा आहे. जनसंख्या द्यायची नाही आहे, जनगणना द्यायची नाही आहे, जनसंख्या द्यायची नाही, कारण हे केंद्र सरकारचे आरक्षण नाही आहे. चुकत असेल तर चंद्रशेखर, मी जर चुकत असेल तर मला सांगा. सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुमच्या लोकसंख्येच्या आधारावर तुम्हाला हे आरक्षण दिलं गेलं पाहिजे. मग लोकसंख्येचा आधार काय आहे तुमच्याकडे? मी तेव्हा सांगितलं डाटा दुसरं तिसरं काही नाही, इम्पेरिकल डाटा तयार करत आहे. 13-12 मला कम्प्लीट करू द्या, मी कोणाच्या मदत बोलत नाही आहे. 13/12/2019ला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही समुचित आयोग तयार करा आणि इम्पेरिकल डाटा तयार करा. इम्पेरिकल डाटा तयार करून त्या ठिकाणी तो कॅबिनेट विधानमंडळासमोर देऊन त्या ठिकाणी डिक्लेअर करा. त्याप्रमाणे ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी द्या. 50%च्या आतमध्ये द्या. 50%च्या वर जाता प्रश्न येत नाहीये. माननीय फडणवीस सरकारने 31 जुलैला 2019ला अध्यादेश काढून हे सारं टिकवलं. निवडणुकीच्या तोंडावर फडणवीसांनी हा अध्यादेश काढून ओबीसीचं आरक्षण टिकवलाय. यांनी हा ऑर्डिनन्स लॅप्स केला आणि सुप्रीम कोर्टाने मागच्या 14 महिन्यात सांगूनही यांनी आयोग नेमला नाही. ही गोष्ट फडणवीस साहेबांनी खरं आहे की आपण मोर्चे काढण्यात त्या ठिकाणी राहिलो, आपण त्या ठिकाणी फिरण्यात राहिलो, आपण 15 महिन्यामध्ये ती फाईल सही का करू शकलो नाही. स्टेट इलेक्शन कमिशनने सुद्धा यांना विचारलं, सांगितलं आहे पत्र देऊन की तुम्ही डाटा मागवा, आयोग तयार करा. या सरकारचं लक्ष या विषयाकडे राहिलं नाही, सुप्रीम कोर्टाच्या केसकडे राहिलं नाही. शेवटी सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आणि आता अपील केली. माझी एवढं 26 नाही शेवटचं, ज्या दिवशी तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या वेळेस रिव्ह्यू केलं त्यावेळी सुद्धा तुम्ही आयोग करून रिव्ह्यू केलं नाही. सुप्रीम कोर्टाला हे सांगितलं नाही की बाबा आम्ही आयोग नेमला आहे, आमचा इम्पेरिकल डाटाची तयारी सुरू झाली आहे, आमच्या एजन्सीनी काम चालू केलं आहे, हे सांगू शकले नाही. म्हणून सुप्रीम कोर्टाने
तुमची अफी सुद्धा फेटाळली. ठीक आणि आहे, ठीक म्हणून आहे. OBC नाही नाही, अन्याय झाला, म्हणून याच्याबद्दलचं OBC जे आरक्षण उत्तर केलं. आहे, याच्याबद्दलचं उत्तर सरकारच्या प्रतिनिधीकडून मी घेईनच. अजून ते जोडले गेले नाहीत. कुठल्याही पक्षाचे, सरकारच्या तिन्ही पक्षामधले जे कोणी प्रतिनिधी येतील त्यांना मी हे विचारणारच आहे. पण हरिभाऊ, तुमचा मुद्दा पूर्ण करा, त्याच्यानंतर मला गवळींकडे जायचंय. गवळींना जे साध्य करायचं होतं ते साध्य झालंय का, मला त्यांना विचारायचंय. नाही बघा, जनगणना व्हावी म्हणून मान्य गोपीनाथजी मुंडे यांनी प्रचंड दीर्घ लढा दिला, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. 2011 साली सन्माननीय सोनियाजी गांधी सगळ्यांनाच इंटरेस्ट घेतला, अर्थात सगळ्यांचा सहभाग होता. आणि स्टॅटिस्टिकल सर्वे म्हणजे आर्थिक आणि जातवार पाहणी ऍक्ट केला. ऍक्ट 2011 ऍक्ट आहे, तो कायदा पास केला. आणि त्याच्यासाठी 20,000 करोड सरकारने खर्च केले आहेत. जातवार हे जे म्हणतात ना मान्य माझे मित्र, की जातवार नाही, SC ST जरी नसले तरी जातवार म्हणजे प्रत्येकाची जात विचारल्या गेली. जेवढ्या जाती आहेत तेवढं लिहिल्या गेलं. तुम्ही जे सांगितलं ते लिहिल्या गेलं. मग ते त्यांच्याकडे स्टॅटिस्टिकल आहे. मागे 6 महिन्यापूर्वी दिवंगत आता ते मंत्री वारले बिचारे, त्यांना विचारण्यात आलं लोकसभेमध्ये की तुम्ही हे जातवार जनगणना कधी जाहीर करणार आहात. तर ते म्हणाले होते 8 लाख चुका आहेत, आम्ही दुरुस्त करतो आहोत. आता ते 8 लाख चुका 1 वर्ष झाले, बहुतेक दुरुस्ती झाल्या असतील. तेव्हा मान्य मोदी साहेबाकडेही आकडे आहेत आणि आपणही मिळू शकतो, तो विषय नाही आहे. परंतु भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये म्हणजे मागच्या सरकारमध्ये, शिवसेना आणि बीजेपीच्या सरकारमध्ये ही केस चालू होती. विकास गवळीला विचारा तुम्ही, किती वेळ कोर्टाने विचारलं त्यांना, तुमच्याकडे काय स्टॅटिस्टिक आहे, तुमच्याकडे काय डाटा, हे 27% आणले कुठून, ते सांगायला तयार नाही सरकार त्यावेळेच्या. ठीक आहे. आता आपल्या सोबत हरिभाऊ, आता आपल्या सोबत अभिजित वंजारी सुद्धा जोडले गेलेले आहेत. काँग्रेसचे ते आमदार आहेत. मला त्यांच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तरं घ्यायची आहेत आणि राज्यातल्या ओबीसीच्या अनेक 18 पगड जातींना सुद्धा आज सरकारकडून अनेक प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. मी त्यांच्याकडे जाणार आहे, पण त्याच्यापूर्वी मला गवळींकडे जायचं आहे. गवळीजी, तुम्ही जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाला चॅलेंज केलं, तुम्ही याचिका दाखल केली, तुमच्या बाजूने निकाल लागलेला आहे, तुम्हाला अपेक्षित काय होतं? तुमचा ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला विरोध आहे का, आणि असेल तर का? सगळ्यात पहिले मी आपणास एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला माझा अजिबात विरोध नाही. बरं, मी सुद्धा स्वतः ओबीसी आहे. आणि मी स्वतः ओबीसी असताना ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला मी विरोध कसा करणार? बरं, मग तुम्ही काय केलं आणि कशासाठी केलं हा प्रश्न उरतो. सगळ्यात पहिले मी ओबीसीच्या आरक्षणाची पार्श्वभूमी आपल्याला सांगू इच्छितो. इंग्रजांच्या काळामध्ये जर आपण 1937चा सेन्सेक्स पाहिला तर त्यावेळी ओबीसीची लोकसंख्या ही 57% दाखवलेली. तुम्ही नेटवर जर आताही आकडेवारी बघितली तर त्या ठिकाणी तुम्हाला 57% ओबीसीची आकडेवारी दिसेल. बर, मग असं असताना मंडल आयोगाच्या शिफारशीनंतर ओबीसी किमान 57%वरून आपण कमीत कमी 7% मायनस करून 50% जरी पकडलं तर मग हे 27% आरक्षण ओबीसींना कोणत्या आधारावर दिलं? जर SC STंना आपण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण देतो तर ओबीसींना आपण 27% आरक्षण देण्याचं प्रयोजन काय? की अनेक वर्षापासून, गेल्या जवळपास 30 वर्षापासून ओबीसीवर सातत्यानं हा अन्याय होत आला आणि अनेक वेळ मी हा शासन दरबारी प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला कुठेही कोणीही दाद दिली नाही. म्हणून मला नाईलाजानं हे प्रकरण न्यायालयामध्ये न्यायचं काम. पण तुम्ही तर 27% आरक्षण कमी आहे हे सांगायला तिथं गेलात. सुप्रीम कोर्टाने तर तुमच्या विरोधात म्हणजे पूर्णपणे सांगितलं हे सगळंच आरक्षण त्यांनी काढलेलं आहे. मग तुम्ही काय साध्य केलं हा प्रश्न सुद्धा विचारला जातोय तुम्हाला. बरोबर आहे, बिलकुल बरोबर आहे. आपण आपल्यासारखेच अनेक पत्रकार सुद्धा मला याच विषयी म्हणतात की तुम्ही ओबीसीचं खूप मोठं नुकसान केलं. आता हरिभाऊ राठोड काका बोललेत, आपण ऐकलं की हा निकाल ओबीसीच्या विरोधात नाही, ओबीसीच्या फेवरमध्ये. कारण ओबीसींना जर इथून पुढे आरक्षण द्यायचं असेल तर ओबीसीचा एम्पिरिकल डाटा म्हणजे थोडक्यात तुम्हाला त्यांची जनगणना करावी लागेल. आणि ओबीसीचं भलं जोपर्यंत आपण ओबीसीची जनगणना करणार नाही तोपर्यंत होणार नाही, हे सर्वश्रुत आहे. ठीक आहे, आणि तुमचा मुद्दा कळला. तुमचं असं म्हणणं आहे की मला सुद्धा म्हणजे तुम्हाला सुद्धा याची जनगणना हवी होती आणि त्या आधारे ते आरक्षण दिलं जावं ही तुमची भूमिका होती. पण सुप्रीम कोर्टानं या निर्णय दिलेला आहे. आता याचे परिणाम नेमके काय होतील आपण ऐकूया. पण अभिजित वंजारींकडे मला ब्रेक नंतर जायचंय. सरकारचे प्रतिनिधी म्हणून ते आता आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. आज देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गंभीर आरोप सरकारवरती केलेले आहेत ओबीसी आरक्षणाच्या निमित्तानं.
त्या सगळ्या आरोपांची उत्तरं मला त्यांच्याकडून घ्यायची आहेत. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा न्यूज 18 लोकमतवर आरक्षणाचा चक्रव्यूह. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय आरक्षणाचं चक्रव्यूह, आणि या चक्रव्यूहात आता ओबीसी सुद्धा आलेली आहेत. ओबीसींचं आरक्षण, आता राजकीय आरक्षण हे धोक्यात आलेलं आहे, आणि याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय. आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे नागपूरचे आमदार अभिजित वंजारी. अभिजितजी, आज तुमच्यावरती अत्यंत गंभीर आरोप केलेला आहे आणि ओबीसी नेते सुद्धा हे सगळेजण करतायत. फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, जेव्हा सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाचा मुर्दा पडत होता तेव्हा तुमचे ओबीसी नेते आणि राज्य सरकार हे मोर्चे काढण्यात व्यग्र होतं. त्यांच्या या आरोपाला तुमचं उत्तर नेमकं काय आहे? फडणवीस साहेबांनी जे स्टेटमेंट केलं त्याच्यावर माझं उत्तर असं आहे की 2014 ते 2019 पर्यंत देवेंद्र फडणवीस यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं, आणि तसंच देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार होतं. जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार होतं आणि युपीएच्या काळामध्ये 2011 मध्ये सेन्सस पूर्ण झाल्यानंतर त्याचे संपूर्ण आकडे हे नरेंद्र मोदी सरकारकडे आहेत, केंद्र सरकारकडे आहेत. ही जी मूळ सुप्रीम कोर्टाची जी पिटिशन आहेत विकास गवळींनी जी टाकलेली आहे, तर त्याच्यातला मूळ गाभा असा होता की सुप्रीम कोर्टाने हे म्हटलं होतं की 1 महिन्याच्या आत त्या ठिकाणी ग्रामपंचायत लेवलला सगळी ही जनगणना झाली पाहिजे, ओबीसी रियाय झाली पाहिजे, आणि ती जर झाली, ती आयोग नेमलं पाहिजे, तर ते आकडे सुप्रीम कोर्टामध्ये सबमिट केले पाहिजे. परंतु यांनी कुठलाही डेटा पेटपुटप केला नाही. जे इम्पेरिकल डेटावर आपण चर्चा करतोय किंवा बावनकुळे साहेबांनी जे आता आपल्याला त्यांना गुमराह केला आपल्याला सगळ्यांना, त्यांचं म्हणणं असं आहे. बोला ना तुम्ही. माझं स्पष्ट असं म्हणणं आहे सर, तुम्ही आता सांगताय की सरकारनं नेमकं काय करायला हवं होतं. हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय काल आलेला नाहीये अभिजितजी, सुप्रीम कोर्टाचा निर्णय काल आलेला नाहीये. हे रिव्ह्यू पिटिशन होतं, ते त्यांनी फेटाळलेलं आहे. हा निर्णय आलाय मार्च मध्ये. जेव्हा मार्च मध्ये निर्णय आला, तुम्हाला 3 गोष्टीमध्ये स्पष्टपणे सुप्रीम कोर्टानं सांगितलंय की 3 गोष्टी करा, या 3 गोष्टी केल्यानंतर हे आरक्षण राहू शकते, सुप्रीम कोर्टानं सांगितलंय. मग राज्य सरकारचे हात कुणी बांधलेले होते? राज्य सरकारनं आयोग का नेमला नाही? राज्य सरकारनं इम्पेरियल डेटा का गोळा केला नाही? हे न करता केवळ आरोप प्रत्यारोप करत राहिलात. फडणवीस म्हणतायत तसं मुर्दा पडत होता तेव्हा तुम्ही बघत राहिलात. नाही, पण इम्पेरिकल डेटा हा काही वेगळा डेटा नाहीच आहे ना. 2011चा जर सेन्सस आपण पकडला तर त्या सेन्सस प्रमाणे जातनिहाय जी जनगणना झालेली आहे त्याच्यामधनच तो इम्पेरिकल डेटा तयार होतो. तो डेटा ऑलरेडी केंद्र शासनाकडे आहे, परंतु केंद्र शासनाने तो डेटा दिला नाही, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम क्रिएट झाला. नाही, पण सुप्रीम कोर्ट म्हणतंय ना, सुप्रीम कोर्ट स्पष्टपणे तुम्हाला सांगताय की तुम्ही आयोग नेमा. मग आयोग नेमण्यासाठी तुम्हाला केंद्राची गरज आहे? स्पष्ट सांगा, एकदा कळू द्या महाराष्ट्राला. नाही, पण बेसिक माझं म्हणणं असं आहे की बेसिक प्रश्न आहे की जनगणनाचे आकडे जर केंद्र शासनापाशी उपलब्ध असतील तर मग वारंवार याच्यामध्ये घुमजाव करण्याचा प्रश्न उद्भवतो कुठे? सुप्रीम कोर्टात याची पण चर्चा झाली ना, सुप्रीम कोर्टात ही पण चर्चा झाली. सुप्रीम कोर्टानं सांगितलं की जेव्हा ते जर देत नसतील डेटा, तो उपलब्ध होत नसेल, तर त्यांनी पर्याय सुद्धा तुम्हाला दिलेला होता. सुप्रीम कोर्टानं सगळे मार्ग बंद केलेले नव्हते. अशा वेळी तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या समोर जाऊन तुम्ही सांगू शकला असतात की आमच्याकडे आता आम्ही डेटा त्याचा गोळा करतोय किंवा आम्ही आयोग स्थापन केलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आणखी एका प्रश्नाचं उत्तर द्या. जो अध्यादेश फडणवीस सरकारनं काढलेला होता, सरकार जाताना पुन्हा तुमचं सरकार आलं, तुमच्या हातात अध्यादेश होता, तो अध्यादेश संपण्याला कोण जबाबदार आहे? एकदा ते पण सांगा. का संपवला तुम्ही तो अध्यादेश? का कंटिन्यू केला नाही? बहुतेक त्यांच्याशी संपर्क होत नाहीये. पुन्हा त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो. हरिभाऊ, या संपूर्ण लढाईमध्ये जेवढे भाजपचे नेते या संपूर्ण प्रकरणाकडे दुर्लक्षाने बघत होते असा आरोप तुम्ही केला, आणि आता सरकार सुद्धा, हे विद्यमान सरकार सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करताय असा आरोप तुम्ही करताय. या दोघांच्या दुर्लक्षामुळेच आज ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुर्दा पडतोय का? अगदी बरोबर बोललात आपण विलासजी. म्हणजे राज्यकर्ते किती उदासीन आहे ओबीसी बद्दल हे आता स्पष्ट आपल्याला जाणवतं. जर भारतीय जनता पार्टीनी
हा अध्यादेश काढला होता 5 महिन्यापूर्वी, मला वाटते 31 जुलैला काहीतरी. आणि त्यांचे 5 महिने ते संपले होते, 1च महिना मिळाला इकडे. इथे काय गंमत झाली की भुजबळ साहेबाकडे चार्ज होता, कारण 5च मंत्र्यांनी काहीतरी शपथविधी घेतला होता त्या महिन्यात, बरोबर. त्यांच्याकडे या लोकांनी प्रयत्नही केला की भुजबळ साहेब हे जर तुम्ही केल्यानंतर लॅप्स होईल. तर भुजबळ साहेबांना तो समजलाच नाही. मला वाटते वडेट्टीवारचे जे हाल आहेत ते भुजबळ साहेबांचे. आता मी भुजबळ साहेबांना दोष देत नाही, हे जे सेक्रेटरी आहे ना झारीतील शुक्राचार्य मंत्रालयात बसलेले, हे चक्रव्यूह 3 चक्रव्यूह चालू आहे. तुम्ही एक सोडून दिला. बघा, मराठा आरक्षण, रिझर्वेशन इन प्रमोशन तेही आरक्षणच आहे, हे ओबीसी आरक्षण. आणि तिन्ही आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित आहे. आणि मंत्रालयातले झारीतील शुक्राचार्य योग्य सल्ला देत नाही. आता मंत्री किती म्हटलं तर क्वालिफाईडच आहे असं नाही ना. सगळेच काही, कोणी 8वा आहे, कोणी 9वा आहे, कोणी 10वा आहे. तर सगळे काही मंत्री काही क्वालिफाईड नाहीये. मग सेक्रेटरीचं काम काय, लॉ डिपार्टमेंटचं काम काय सल्ला देतात. मला कधी कधी मला फार म्हणजे हे वाटतं की काय चाललंय, नीट बोलत नाही मंत्री, मंत्र्याला माहित नाही की काय चाललंय. मी मागच्याच वेळेस सांगितलं होतं की 4 मार्चला जेव्हा आला रिझल्ट विकास गवळीचा, तर मी खूप आनंदित झालो. पण मला वाटलं आता, आणि परत याच्या अगेन्स्ट मंत्री धावतात दिल्लीला, कशाला? नाही, मला त्याच्याबद्दलच विचारायचं आहे हरिभाऊ. हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. एका बाजूला ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची कसोटी लागलेली आहे, ते आरक्षण संकटात सापडलेलं आहे. अशा वेळी राज्यातले जबाबदार मंत्री नेमकं काय स्टेटमेंट देत आहेत, ते कुठल्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणाला दिशा देत आहेत, याकडे सगळ्यांच्या नजर लागलेल्या असताना आज राज्यातल्या मंत्र्यांनी जे गेल्या 2 दिवसात वेगवेगळे स्टेटमेंट केलेले आहेत, हे स्टेटमेंट खरोखरच योग्य आहेत का, याची चिकित्सा सुद्धा करायची आहे. एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ओबीसीचं राजकीय आरक्षण धोक्यात आल्याच्या मुद्द्यावरती आता आपण चर्चा करतोय. आरक्षणाचं चक्रव्यूह मध्ये आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी. अभिजितजी, ब्रेकच्या पूर्वी तुमचा संपर्क तुटलेला होता, पण माझा मुद्दा स्पष्ट होता. सुप्रीम कोर्टानं आता 3 महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत हे आरक्षण रद्द करताना, की सरकारनं नेमकं काय करायचंय. हे सगळं सोडून आता ओबीसी नेते, सरकारमधले मंत्री, हे जे कोणी आहेत हे तिसरंच बोलतायत. यांना अजून हा निकाल सुद्धा कळलेला नाही असा आरोप हरिभाऊ करतायत. संपर्क माझा त्यांच्याशी तुटलेला आहे. मी बावनकुळे यांच्याकडे जातोय. बावनकुळेजी, ही सगळी परिस्थिती पाहता ओबीसी मंत्री जर आज आलेला जो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे तो सुद्धा त्यांना नीट कळत नसेल असं हरिभाऊ स्पष्ट सांगतायत, तर मग ओबीसी आरक्षणाचं पुढे काय होणार आहे? मी पहिल्यांदा हे तर आपल्याला एक क्लिअर करायचं आहे मला की 2011ला जेव्हा जनगणना झाली तेव्हा जनगणनेच्या कायद्यामध्ये एससी, एसटी आणि बाकी सर्व ओपन, म्हणजे बाकी जनगणना जातीय करायची नव्हती मूळ कायद्यामध्ये. जेव्हा प्रेशर आलं युपीए सरकारवर तेव्हा त्यांनी कायद्याच्या बाहेर जाऊन जनगणना, मला वाटतं ते जातीय त्या ठिकाणी आकडे घेतले. पण मूळ कायदा काय होता जनगणनेचा? एससी, एसटी आणि बाकी दुसरा कॉलम. आता तुम्ही त्यावेळेस प्रेशर आलं म्हणून केवळ तुम्ही मोजून घेतलं, पण नियमाप्रमाणे सेन्ससच्या कायद्यात तुम्ही काय जाहीर केलं? एससी, एसटी आणि बाकी अदर. आता मला सांगा, जे कायद्यात जाहीरच झालं नाही तो डाटा सुप्रीम कोर्टाला कसा जाणार? अहो चंद्रशेखरजी सोडून द्या ना, चंद्रशेखरजी सोडून द्या, सगळं सोडून द्या. माझं असं म्हणणं आहे, ऐका ना, सगळं सोडून द्या. ठीक आहे, सुप्रीम कोर्टात त्या डाटाची गरज नव्हती असं मान्य केलं. मुद्दा हा आहे की गेली अनेक दशकं ओबीसी समाज, तुम्ही सुद्धा ओबीसी समाज मागणी करतोय आमची जनगणना करा. मोदी सरकार आज इतकं स्ट्रॉंग, बलशाली, शक्तिमान असं सरकार आहे. या सरकारला आज ओबीसींची जनगणना करायला प्रॉब्लेम काय? भारतीय जनता पार्टीचे नेते काय करतो असा प्रश्न आला म्हणून सांगतोय मी की 2011चा प्रश्न, 2000 आता सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं आहे? सुप्रीम कोर्टाने की माननीय फडणवीसांनी जो अध्यादेश काढला होता त्याला काही सुप्रीम कोर्टाचा काही त्याचा काही आक्षेप नाही आहे. माझं म्हणणं हे आहे की
14 महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाने ऑर्डरच नाही आहे. सुप्रीम कोर्टाने 14 महिन्यात 4दा सांगितलं आहे की तुम्ही अनुचित आयोग तयार करा, समुचित आयोग तयार करून त्या ठिकाणी इम्पेरिकल डाटा सादर करा. कोर्टाने वेळ दिली का? तर वेळ दिली होती. निकाल आल्यावर वेळ होती का? तर निकाल आल्यावर वेळ आपल्याकडे भेटली. माझं दोनच म्हणणं आहे की पूर्ण करतोय. सुप्रीम कोर्टाने 14 महिन्यात 4दा वेळ दिली. निकाल आल्यानंतर 3 महिने हाती होते. यांनी त्या केसकडे सिरियस पाहिलं नाही. स्टेट इलेक्शन कमिशनने ऐका, स्टेट इलेक्शन कमिशननी चीफ सेक्रेटरीला पत्र दिलं निकाल आल्याबरोबर तात्काळ आयोगाचं गठन करून कळवा, जेणेकरून सुप्रीम कोर्टाला आम्हाला कळवता येईल की आयोगाचं गठन झालं आहे आणि आयोगाचं गठन करून सेन्सस त्या ठिकाणी इम्पेरिकल डाटा तयार करण्याचं काम सुरू झालं आहे. पण हे करू शकले नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने केस फेटाळली. माझी विनंती राज्य सरकारला आहे, माझी विनंती आपल्या माध्यमातून आहे की तात्काळ आजच जर मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल, मला कळलाय मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर फाईल आहे की आयोग गठीत करण्याची, मला सांगा चंद्रपूरची दारूबंदी उठवण्याकरता कॅबिनेटमध्ये जाता येतं. चंद्रपूरची दारूबंदी उठवण्याकरता मुख्यमंत्री एका दिवसात सही करतात आणि इम्पेरिकल डाटा करण्याचा आयोग तयार करण्याकरता मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर फाईल आहे, ती सही करायला वेळ नाही आहे. आणि पण बावनकुळेजी मला सांगा आता राज्याचे जे ओबीसी नेते आहेत वडेट्टीवार हे सातत्याने गेल्या 2 दिवसापासून जे वेगवेगळे स्टेटमेंट करतायत, घटनात्मक आणा, आम्ही पुन्हा कोर्टात जाऊ वगैरे वगैरे, सुप्रीम कोर्टाने जे सांगितलंय ते सोडून सगळंच करा असं ते म्हणतायत. याचा अर्थ नेमका काय एकदा सांगा बरं. ते राजकीय स्टेटमेंट करतायत, त्यांच्या अंगावर आलं. ऐका, त्यांच्या अंगावर आलं जेव्हा त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये सुप्रीम कोर्ट वारंवार सांगत होतं, यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. जेव्हा निकाल अंगावर आला, यांची अपील फेटाळली, तेव्हा राजकारण करण्याच्या दृष्टीने केवळ फेटाळ त्यांना समजताय काय करायचं आहे. काल त्यांनी काय बोललंय की आम्हाला आयोग तयार करायचा आहे. 4 महिने पहिले काय केला, 14 महिन्यात काय केला. तुम्हाला पुन्हा कोर्टात जाणार आहेत आम्ही, पुन्हा कोर्टात जाणं हा पर्याय का? हा पर्याय नाही आहे. ते काहीतरी टाइमपास करतायत. ते पुन्हा एकदा हे अंगावर आलं, आता आंदोलन होणार आहे, अंगावर येत आहे म्हणून ते ढकलाढकली करतायत. कोर्टात ते जाऊ शकत नाही, कोर्ट त्याला अलाव करणार नाही कारण ते चुकीचं सांगतायत. त्यांना सरळ सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार आता तात्काळ आयोग तयार करायचा आहे. मुख्यमंत्र्याकडे फाईल आज सांगितलंय, मुख्यमंत्र्याकडे केव्हा फाईल सही करणार आहे, केव्हा तुमचा आयोग तयार होणार आहे, किती दिवसात तुम्ही त्यांचे डाटा तयार करणार आहे. आणि त्यांनी कालही असं म्हटलं आम्ही 1 महिन्यात करतो. काल तुम्ही संपूर्ण न्यूज चॅनल उघडून बघा, 1 महिन्याच्या आतमध्ये आम्ही इम्पेरिकल डाटा तयार करतो असं त्यांनी जाहीर केला काल. माझा सवाल हाच आहे की तुम्ही लवकरात लवकर डाटा तयार करा आणि ओबीसीचं आरक्षण मिळवून द्या. नाही तर आम्ही काल जाहीर केला, आजही जाहीर करतो आपल्या समोर, मंत्र्याच्या गाड्या गावात सुरू देणार नाही, मंत्र्याच्या गाड्या आम्ही अडवू. ठीक आहे, मला ह्या चर्चेत पुढे जायचंय की आता ओबीसीचं जे आरक्षण धोक्यात आलेलं आहे, हे धोक्यात आलेलं आरक्षण पुन्हा कायमचं जाणार आहे, त्याचे परिणाम नेमके काय होणार आहेत आणि या सगळ्याचे गंभीर परिणाम ओबीसी समाजाला काय भोगावे लागणार आहेत याच्याबद्दल मला चर्चा करायची आहे. पर्याय काय आहेत शेवटचे, पुन्हा हे मिळू शकतं का आरक्षण, याच्याबद्दलची चर्चा एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आपण चर्चा करतोय आरक्षणाचं चक्रव्यूह, ज्या चक्रव्यूहात सध्या ओबीसीचं राजकीय आरक्षण अडकलेलं आहे. मला या चर्चेच्या समारोपाकडे यायचंय आणि समारोपाकडे येत असताना हरिभाऊंना विचारायचंय. हरिभाऊ, हे आरक्षण धोक्यात आलंय, हे आरक्षण पूर्णपणे गेलेलं नाही, वेळ अजून गेलेली नाहीये. या सगळ्या आरक्षणाच्या निर्णयाचा नेमका परिणाम महाराष्ट्रातल्या पूर्ण समाजकारणावर काय होऊ शकतो आणि यातून बाहेर येण्याचा मार्ग नेमका काय आहे? आरक्षण धोक्यात आलं असं म्हणता येणार नाही, पण धोक्यात येऊ शकतो. आता आपण जे रिव्ह्यू पिटिशन टाकली होती ती न टाकता त्याच वेळेस जर आयोग बसवला असता तर 2 महिन्यात आकडे सुद्धा आले असते. माझा दावा आहे हे जनगणना 2च महिन्यात होऊ शकते, जास्त वेळ लागत नाही. पूर्ण यंत्रणा, जसं आपण एका दिवसात मतदान घेतो, सकाळी 7 वाजता सुरू केलं संध्याकाळपर्यंत होतं, तेच बूथ कामाला आणायचे इथे. आपल्या महाराष्ट्रातील सगळे इलेक्शन बूथ कामाला आणून पूर्ण यंत्रणा लावा. ऍपचा जमाना आहे, हे सगळं कॉम्प्युटरचा जमाना आहे. हे सगळं करण्याची राजकीय इच्छाशक्ती आहे का? यस, इच्छाशक्ती पाहिजे. आणि जशी टाटा असेल
की आम्ही कोर्टात जातो आणून तुम्हाला तिकडे जाऊन फसवायचं असेल तर ओबीसीला आरक्षण तुम्हाला जनगणना करायची नसेल हे जर असेल तर निश्चितपणे काळा बेर आहे असं मी समजेन. ठीक आहे, याचिकाकर्ते विकास गवळींकडे जातोय. विकासजी, तुम्हाला अपेक्षा काय आहे? तुम्ही गेला होतात एका गोष्टीसाठी आणि झालं बुमरँग असं म्हणायचं की तुम्हाला आता सरकारकडून नेमकी अपेक्षा काय? सगळ्यात पहिले मी या सगळ्या गोष्टीची तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो की अनेक मुद्दे आपल्या आजच्या चर्चेमधले सुटलेले आहेत. बर, त्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे, ज्या वेळेला हा ऑर्डिनन्स काढला होता या ठिकाणी उपस्थित आहेत बावनकुळे साहेब आणि फडणवीस साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांना त्यावेळेला आम्ही हा विषय समजावून सांगितल्यानंतर त्यांनी एका मिनिटामध्ये विषय मान्य केला आणि ऑर्डिनन्स काढला. हा ऑर्डिनन्स जर कायम राहिला असता, म्हणजे त्यांनी जसं ऑर्डिनन्स काढला आणि सरकार गेल्यानंतर ठाकरे सरकार आल्याच्या नंतर जर हे ऑर्डिनन्स आपण कायद्यात रूपांतरित केला असता तर त्याचे फायदे काय काय झाले असते मी हे थोडक्यात तुम्हाला समजावून सांगतो. सगळ्यात पहिले SC STंना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात येते. त्याच पद्धतीनं ओबीसींना सुद्धा लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यायची तरतूद या ऑर्डिनन्स मध्ये करण्यात आलेली होती. आणि राज्य शासनानं किंवा विधिमंडळानं जे काही कायदे केलेले असतात त्या कायद्यावरच राज्य निवडणूक आयोग चालतो. आणि राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत पासून तर जिल्हा परिषद पर्यंत आणि नगरपंचायत पासून तर महानगरपालिकेपर्यंत. विकासजी, एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही उद्या ओबीसींच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात जर आरक्षण मागायला लागला तर तिकडे आता कॅप आहे 50%ची, ती कशी ओलांडणार आहात? तोच मुद्दा, त्याच मुद्द्यावर येणार आहे मी. ज्या पद्धतीनं राज्य निवडणूक आयोग निवडणुका घेते, मला थोडस बोलू द्या, मी थोडक्यात बोला. 50%ची जी काही मर्यादा सुप्रीम कोर्टानं किंवा घटनापीठानं घालून दिलेली आहे, तुम्ही जर संविधान वाचलं तर 50%ची मर्यादा कुठेही संविधानामध्ये दिलेली नाही. 50%ची ही मर्यादा कुठून आली हाच सगळ्यात पहिला गहन प्रश्न आहे. आता तो 50%चा विषय जर आपल्याला संपवायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याजवळ ओबीसीची जनगणना आवश्यक आहे. ओबीसी आकडेवारी जर असली तर आपण के कृष्णमूर्तीचं जे काही डिसिजन आहे त्याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करू शकतो. आणि सुप्रीम कोर्टामध्ये जर ही आकडेवारी आपण सादर केली तर निश्चितपणानं मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की सुप्रीम कोर्टाला सुद्धा या आकडेवारीचा विचार करून ओबीसीची जी 50%ची जी मर्यादा घालून दिलेली आहे ती 50%ची मर्यादा. बरं, ठीक आहे, तुमचा मुद्दा कळला. मला अगदी काही सेकंद आहेत बावनकुळेंकडे द्यायचंय. बावनकुळेजी, या केसमध्ये जरी तुमच्या म्हणण्यानुसार खरं तर आता राज्य सरकारनं इथं आयोग नेमला, त्याच्याबद्दलचे डेटा त्यांनी इम्पेरिकल डेटा दिला आणि सगळ्या गोष्टी केल्या, ते पटवून दिलं कोर्टाला, तरी एक मुद्दा राहतोच ना. या देशात ओबीसींची जी जनगणना आहे ती मागणी गेल्या कित्येक दशकांची आहे. तुमचे नेते इथं आतापर्यंत मागणी करत होते. तुमचं सरकार आहे, बलशाली सरकार आहे. या सरकारला अडवले कोण? तुम्ही ओबीसींची जनगणना करणार आहात की नाही? आम्ही सर्वांचीच भावना आहे की ओबीसी जनगणना झाली पाहिजे. त्या दृष्टीने आमचे प्रयत्नही त्या ठिकाणी आम्ही सुरू आहे. आम्ही त्या ठिकाणी सारे प्रयत्न करतोच आहे. आपला प्रश्न असा आहे की जनगणना त्या ठिकाणी 2021 आहे ना, अजून त्याला आपल्याला करता येईल. पण हा जो प्रश्न निर्माण झाला हा आत्ताच्या निवडणुकीकरता निर्माण झाला आहे. राज्य सरकारने तातडीनं याच्यामध्ये आता पाऊल उचललं तर ही आरक्षण वाटू शकतं जे आहे ते. 2021 मध्ये जनगणना त्या ठिकाणी कायद्यात रूपांतर करायची असेल, ती करायची असेल, त्याच्याकरता वेगळा विषय आहे. त्याच्याकरता वेगळा विषय नाही. तुम्ही भाजपमध्ये आहात, तुमचं सरकार आहे, तुम्ही जर तिथं आग्रही भूमिका घेतली तर होऊ शकतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. केंद्र सरकारकडे आग्रही भूमिका ही मांडलीच आहे. आमचे नेते सारेच मांडतायत आणि त्यामध्ये योग्य निर्णय होईलही आमची त्या ठिकाणी आशा आहे. पण ठीक आहे, आशा हीच बाळगूया की केंद्रामध्ये ओबीसींची जनगणना करण्याचा निर्णय मोदी घेतील आणि इकडे राज्यामध्ये आता आयोग नेमून इम्पेरिकल डेटा देऊन कोर्टाच्या पुढे आपलं सगळं म्हणणं व्यवस्थितपणे मांडून ओबीसींचं राजकीय आरक्षण वाचवतील. हे ठाकरे त्याच्याबद्दलचा निर्णय घेतील अशी आशा करूया. आणि या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडलीत, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. या चर्चेत आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.